तुमच्या घरी कधी कळलं? माझ्या घरी मी ॲक्च्युली माझ्या मम्मीला म्हणजे समजलं होतं, म्हणजे मी फिरायला वगैरे जायची सॅटर्डे संडे, कॉलेज तर नसायचं. मग मम्मी मला विचारायची की तू कुठे जाते नेहमी. मी म्हणायची की मैत्रिणीकडे जाते, म्हणजे ही माझी मैत्रीण. तर आम्ही भेटायचो वगैरे. तर ती म्हणते सारखे सारखे तुम्ही क्लासमध्ये पण भेटता, मग परत कशाला संडेला भेटत. तेव्हा मम्मीला डाऊट आला होता. म्हणजे मग मी सांगितलं एक दिवशी की आहे असं असं. असं सांगितलं? हो. मग म्हणजे मम्मी विचारत होती की काय आहे का, म्हणजे कोण असेल तर सांग असं. तर मी म्हटलं आता ग्रॅज्युएशन आणि झालं होतं, मग मी सांगितलं मम्मीला. तर मम्मीला मी सांगितलं की मुलगा चांगला आहे, एकदा भेटून बघ त्याला. मग मी ह्याला बोलवलं, मम्मी भेटली ह्याला. ज्या दिवशी घरी बोलवलं काय होती तुमची? आधी तर घाबरलेलो बरं, आधी घाबरलेलो की मारणार की काय सगळे मिळून मला. मग पण नाही, तसं काही झालं नाही, भेटलं व्यवस्थित. मग गेलात घरी? गेलात? घरी गेलेलो. मग कसं स्वागत झालं घरी याच्या? नॉर्मल बसलो, खाल्लं, बोलले त्यांच्याशी. त्यांना सांगितलं की तसं टाइमपास नाही आहे, खरं लग्न करणार आहे असं बोललात त्या दिवशी. बरोबर, विश्वासच दिला तुम्ही घरच्यांना. मग तुमच्या घरच्यांची काय प्रतिक्रिया होती? आमच्या फॅमिलीमध्ये असं लव्ह मॅरेजचं एक हे आहे, परंपरा आहे. मग काय प्रॉब्लेम होत नाही. कशाला एवढं केलं, तुझाच वेळ घालवला एवढा. 15 मिनिटं गप्पा मारतोय काय? बरं ठीक आहे, बोला. मग तर तेवढा काही नकार नाही आला माझ्या घरून. तुमच्या घरी? आणि तुमच्या घरी? माझ्याच घरी प्रॉब्लेम होता स्टार्टिंगला, कारण शिकत होतो दोघे. त्या दरम्यानच्या काळात समजा त्यांनी तुम्हाला येऊन सांगितलं असतं ही माझ्या लग्नाची पत्रिका, आणि माझं घरच्यांनी लग्न ठरवलंय, असं जर सांगितलं असतं, चान्सच नाही. काय केलं असतं तुम्ही? चान्सच नाही, त्यांनी असं केलंच नसतं. पण समजा केलं असतं तर काय केलं असतं? करूच नाही शकत तो. काय डोळ्यांचा धाक आहे हो. आधीच धमकी देऊन ठेवलेली मला. दिली होती? हो. काय काय काय? भरपूर वेळा बोललेली की माझ्या तिथे लग्न करायचं, असं सांगितलं नाहीतर होतं? मी लग्न करणार नाही. असं सांगितलं होतं? भरपूर वेळा. मस्करी करता. असं काही बोलली नाहीये मी त्याला, माझ्याशीच करायचं वगैरे. खरं या मस्करी करतोय असं बोलण्याच्याही पलीकडे जेव्हा फक्त एक पॉज घेतला ना, तेव्हाच मला कळलं की ते मस्करी करतायत. कारण त्या डोळ्यातनं बोलल्या होत्या. ते डोळ्यातनं बोलणं जाम फेमस होणार आहे तुमचं. पण मला सांगा, मग दोन्ही घरांनी मान्यता दिली? हो. तुमच्या घरून पण मान्यता आली? हो. या गप्पांच्या ओघामध्ये पहिला खेळ कुठला तेही बघूया. घ्या, उचला एक. बघा, वाचा काय? लाकडी ठोक्यांचा मनोरंग. लाकडी ठोकळ्यांचा मनोरा. 3 टप्पे झाले की 1000 रुपयाचं बक्षीस मिळणार, आणि त्यानंतर प्रत्येक टप्प्याला 200 रुपयाचं बक्षीस. घ्या. $1000 रुपयाचं बक्षीस मिळालं. आता प्रत्येक टप्प्याला 200 रुपये. $1200. असाच लावू ना. आता आपण ड्राय स्टफ, आपण ह्याचं सगळं साहित्य टाकायचे. माझं म्हणजे अगं बहिणी म्हणून किती प्रयत्न करत होते, करताना की शिवच्या मला नाही वाटत. गौरी असतो त्याच्यावर विश्वास नाहीये का? विश्वास आहे मी तुम्हाला. तो ना म्हणजे निशा बहिणीचं नाटक वगैरे ते नाहीये. अगं असं कसं म्हणतो? जतीन भाईंचा कॉल आहे, रिसिव्ह कर ना. बघ, कट म्हणून ते मला करतील. एक होतो. आता मला कळ, तुम्ही 2 दाते. बनू हे संकेत आणि हे असतात. बाहेर तुमची